तर काही फायनली आपल्याला फोन भेटलेला आहे. तर मस्तपैकी अनबॉक्सिंग करू. किती दिवसांची वाट बघते. पण म्हणजे पहिला फोन असं ना की त्याला इतकी वाट बघितली आपण, इतकी वाट बघितली. यायच्या पहिल्यापासून वाट बघतोय आपण. कारण याच्यात सगळे अपडेट होते. कलर पण किती सुंदर आहे. एकदम भारी. हॅलो मी नाही म्हटलं होतं तुम्हाला कशा आणला, तुम्हाला काही काम नाही, तू घेतला ना हे कशाला आणलं. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही खूप जणांचे मेसेज होते व्लॉग कर दादा, व्लॉग कर व्लॉग कर. अरे याच्यावर कळतं की पब्लिक आपल्यावर किती प्रेम करती, किती सपोर्ट करती. म्हणजे एखाद्याने जर व्हिडिओ टाकला नाही तर कमेंट कोणी करणार नाही, कोणी रिप्लाय करणार नाही. पण मला मेसेज, मेल, इंस्टाग्रामला कमेंट की दादा प्लीज व्लॉग टाक, प्लीज व्लॉग टाक. शॉपवर जे येत होते ना ते पण म्हणत होते आता कधी येणार आहे ब्लॉग, ते तरी सांगा कधी करणार तुम्ही ब्लॉग, प्लीज ब्लॉग करा. तर काही शॉपचे खूप सारे काम होते आणि मेन रिझन होतं माझ्या फोनमध्ये बिलकुल स्टोरेज नव्हता. कारण शॉपचे सगळे व्हिडिओ होते. आज सकाळी उठल्या पहिले मी शॉपचे सगळे व्हिडिओ डिलीट केले आणि त्याच्यानंतर हा व्लॉग चालू होतोय. आणि आज दिवाळी पाडवा, मला पहिले चेंज करायचा आहे फोन. आज फायनली आम्ही घेणार आहे नवीन फोन, आयफोन 17 Pro Max, तो पण ऑरेंज कलर मध्ये. कारण आपली जी सह्याद्रीची बॅग आहे आणि आपला सह्याद्रीचा लोगो आहे त्याला सगळ्याला ऑरेंज कलर एकदम मॅच होतो परफेक्टली. सो आम्हाला ऑरेंज कलरच घ्यायचा आहे. होप सो आज फोन भेटेल अशी आशा करतो. आणि आता आम्ही चाललोय प्रोझन मॉलला. आरोईस या ठिकाणी आवरलाय, सगळा मित्रपरिवार पण सोबत येतोय. प्रोझन मॉलला जर फोन नाही भेटला तर दुसऱ्या एका ठिकाणी मी फोन करून ठेवलेलाच आहे, तिथे अवेलेबलच आहे. डायरेक्ट तिथे जाऊन येतात. मोबाईल घ्यायला जायच्या पहिले ना आम्ही सगळी गँग ना आता आपल्या नवीन घराकडे आलोय. काय काम झालंय काय नाही बघण्यासाठी. आभ्या कसं एडे साडे करतोय. मग कमेंट होत्या की आभी कुठे गेलाय. आभीला संडास लागली होती, आभी गेला होता घरी. आता रिटर्न आलेला 3-4 महिन्यानंतर. बरोबर ना आभी. सुक्या आत्मा धाप टी शर्ट. अरे दाखव गेटअप. हे बघा मी गिफ्ट केलेले कपडे घालतीये. आणि हे बघा असं आपलं काम झालेलं आहे. हे पार्किंगचं काम आहे. ते बेडचं बॅक रेस्ट. ऑलमोस्ट चलो. आणि घराला इतका सुंदर कलर दिलेला आहे ना आपण, इतकं मस्त दिसतंय. लाईट ऑन कर आरोही पूर्ण. ते वरती करा भाऊ. ते बटन दाब इकडचे. हे बघा कसं आहे सरपंच घर. इकडे किचन आहे आपलं. किचनचं पण काम ऑलमोस्ट डन आहे, चालू आहे बाकीचं. कसं आहे परवा घर आपलं. कसं आहे मयूर शेठ. एक नंबर. हर्षद खूप भारी. व्हिडिओ कसं आहे तुझे ब्लॉग का नाही येते. येत आहे कोणते. अरे भाऊ माझा प्रॉब्लेम होता जेन्युअन, तो होता ना फ्री. हा हो डिझाईन कोट मारायचंय का झालंय. फायनल कोट आहे वाटतं अजून एक. पॉलिश वरती पण फिनिशिंगचं काम. हा वरती बाकी ना अजून फिनिशिंगचं काम. वरती पण हाच आहे का. तो वाला कलर आहे. दरवाजा कसा आहे आपला. याच्यात लाईट लावलं किती वाटतं. हा त्यात पण लाईट आहे ना. त्यात पण लाईट आहे. तर आता आहे ना आपण हर्षदच्या बेडरूम मध्ये आलोय. आता इथले लाईट ऑन करू एकदा. अरे याची डीपी बंद आहे वाटतं. चालू कर ना. वरती कर बाहेर. हर्षदच्या बेडरूम मध्ये टेक्स्चरचं सुद्धा काम झालेलं आहे. हे बघा. हात नको त्याला अजून. कर ना चालू. वाव हर्षदच्या रूम मध्ये एकदम भारी टेक्स्चर झालेलं आहे. हे बघा. आणि याच्यात पण लाईट येणार आहे. मग ही पूर्ण डिझाईन एकदम 3D दिसेल. हे बघा ही वाली. हर्षदची रूम तर एकदम भारी वाटते. ह्या साईडला टॉयलेट बाथरूम पण आहे. बघा मिनी एसी का रे. हा अरे इकडे चावी आहे ना. तर आता ना आपण मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये आलेलो आहे. ही पण लय भारी आहे. एकदम मस्त, एकदम भारी. इथले लाईट तर इतके सुंदर आहे माहिती का. कशी वाटते मम्मी पप्पाची बेडरूम. खूप भारी वाटते. आणि हे डिको पेंट झालाय ना अजूनच ते शाईन करतंय.
आपल्या टॉवरच्या तिथे ना आपण अशी सुंदर डिझाईन पण केलेली आहे. आता आपण चाललोय सगळ्यात वरची बेडरूम, 3rd फ्लोअर वरची बेडरूम. कसं दिसतंय? आणि हे झुमर जे आहे का, हे झुमर इथपर्यंत आहे. हो, तुझा हात खाली कर, अजून खाली कर, इथपर्यंत आहे ते पूर्ण. या इकडे. आणि सगळ्यात वरची बेडरूम आहे. बट हिच्यात सध्या आता काहीच दिसणार नाही कारण सगळं झाकलेलं आहे इकडं. कागद लावलेला आहे. हा, चिकट टेप दिसत नाही का तुला? आणि ही डिझाईन पूर्ण हाईड केलेली आपण सध्या. नाही चालू थोडला राहणार ते लाईट. भाऊ इथलं हे बघितलं का किती मोठं आहे ड्रेसिंग, आपलं कपडे ठेवायचं सगळ्यात सोपं कबड. जाऊ दे. लाईट किती सुंदर दिसत आहे. आपण बाहेरून पण लाईट सोडले ना, हे बघितले का तुम्ही? आता इथून नाही दिसणार ते, खालून बघू. चला खालून दाखवतो. चला खाली. हे चला पोराव चला. तर काही आता आम्ही सगळी गँग आहे ना मोबाईल घेण्यासाठी आलेलो. बघा किती गँग. आणि अमोल भाऊ आणि वहिनी पण आलेले आहे. अमोल भाऊने असं डबल पॉकेटचं शर्ट घातलेलं आहे. मॅचिंग तरी घालायचं ना, दिवाळी पाडवा होता. वहिनी भाऊनी काय गिफ्ट दिला दिवाळीला? दिवाळी पाडवायला काही तर नवरा देतो म्हणे ना. मोबाईल घेणार आहेत ना. हो मोबाईल घेऊन देताय? अरे बापरे, येतं सरप्राईज होतं. चला हे चला. अमोल भाऊ वहिनीला फोन गिफ्ट करताय. आमचा निवृत्ती म्हणतो सरप्राईज देणार आहे. सरप्राईज. सरपंच कुठं राहिले? हो सरपंच चला. सरपंचाला मोबाईल घ्यायचा. हा ना भाऊ, त्या कपलला थोडी प्रायव्हसी देत जा ना. प्रोझोन मध्ये कमळ लावलेलं आहे. अरे कमळ लावलं प्रोझोन मध्ये. कमळ भाऊ कुछ याद है तुम्हारी इस प्रोझोन के साथ? तुम पहले इधर जॉब को थे, 12 साल जॉब किया तुमने, अब सह्याद्री टीम में हो. कैसा लग रहा है तुम्हें? बहुत बढ़िया लग रहा है. प्रोझोन की याद आती है क्या? याद आती है, थोड़ी आती होंगी. वही नाही. सही पकडे हो. तर काही आपल्याला हा फोन घ्यायचा आहे आणि हाच कलर पाहिजे. खूप इथे अवेलेबल असेल विचारून नाही तुम्ही एकदा. त्यात पण 1 TB 2 TB पाहिजे. 2 TB 2 भेटला तर चांगलाच आहे. किंवा मग 1. कसला भारी दिसतो ना कलर. काय माहिती किती 1 महिना थांबलो. हा अरे हे असे गरीब फोन नको घेऊ तू. हा हे गरीब फोन घेशील तू? तर काही आमचा मोहे झालेला आहे. तिकडे फोनच अवेलेबल नाही आहे. आता आम्ही दुसरीकडे चाललोय. इकडे क्रोमा स्टोर आहे, तिकडे बघू अवेलेबल आहे का. म्हणले मोबाईल नाही बिनधास्त रडायला खाली आडा पडायचा मला लागतो मोबाईल. आमचं जैन भूचं म्हणणं मोबाईल जर नाही दिला तर ते मयूरला सांगताय डायरेक्ट इथं झोप म्हणे, तू डायरेक्ट आडवं पड, मोबाईल द्याच म्हणा आम्हाला. तर काही आम्ही सगळं स्टोअर फिरलो, रिलायन्स फिरलो, क्रोमा फिरलो, तर आयसेन्स मध्ये गेलो. फोन कुठंच अवेलेबल नाहीये. कैसा होगा फोन अवेलेबल नाहीये. आज एवढं घ्यायला आलो, बाहेर कुठे कुठंच नाहीये. थांब बघू आपण बाहेर. काही आम्ही सगळीकडे फोन बघितला बट फोन कुठंच अवेलेबल नाहीये. आता बहुतेक निराश होऊन घरी जावं लागणार आहे. इकडे तिकडे हिंडलो आणि फायनली आता आम्ही कॅनॉटला आलेलो आहे आणि आम्हाला एका ठिकाणी फोन पण भेटलेला आहे. पण कन्फर्म नाही अजून. हातात डब्बा बघू द्या एकदा तो. ए अमोल तुला फोन करा नाही बोलवा इकडं. तर काही फायनली आम्हाला फोन भेटलेला आहे. अरे खुश का बच्चे कंपनी? बच्चू खुश आहे का? बाबू मेरे बाबू ने ताना आया देताय लगेच देताय. हर्षद तुला काय घ्यायचं होतं आज? काहीतरी माग लागला तू पप्पाच्या. काय म्हणतात हर्षद? क्रिकेटची किट. तर काही फायनली आपल्याला फोन भेटलेला आहे. तर मस्तपैकी अनबॉक्सिंग करा. किती दिवसांची वाट बघते त्या फोनची. तिकडूनच वाट. दोन्ही साईडला असते. अरे दीदी तर खूप खुश आहे डायरेक्ट. किती वाट जवळ आम्ही हे दाखव. फायनली घेतलं. यस. किती दिवसांची वाट बघते. पण म्हणजे पहिला फोन असा ना की त्याला इतकी वाट बघितली आपण, इतकी वाट बघितली. यायच्या पहिल्यापासून वाट बघतोय आपण. याच्यात सगळे अपडेट होते. कलर पण किती सुंदर आहे एकदम भारी. हॅलो आता त्यांना ते सेटअप करू, चालू करून द्या. भैया खूप दिवसानंतर फायनली आपल्याला भेटलाय आपला 17 Pro Max. आपण आपल्या नवीन फोन मध्ये सगळा सेटअप वगैरे करून घेतोय
आणि अजून एक सरप्राईज आहे, आपण पप्पासाठी पण फोन घेतलेला आहे. पप्पाला बिलकुल आयडिया नाही आहे. अरे अजून एक सरप्राईज दाखव ना. ते तो तिथे तो खूप खुश होऊन हे बघा, आम्ही पप्पासाठी पण एक फोन घेतलेला आहे. पप्पा खुश नाही होत, पप्पा शिवाय घालतील. कशाला पैसे घातले, कशाला पैसे घातले. एवढा मोठा गाऊन आहे, हा खिशातच बसत नाहीये. नाही, एकदा दिल्यावर आता गिफ्ट दिल्यावर वापरतीलच. आणि आमचे एक मेंबर आहे, याला पण याच्या वडिलांसाठी पहिल्या पगारीतला फोन घ्यायचा आहे. अभिमान आहे मला तुझा. आपण जाऊ तेव्हा गिफ्ट देऊ. तर काही पप्पाचा फोन पण आपण अनबॉक्स करू आता. आपल्या एकदा बाजूला पप्पाकडेच द्यायचं होतं अनबॉक्स करायला, बट आपल्याला ते चेक करून परत बॉक्स पॅक करून द्यायचं. त्याला ते हे लागेल कटर. भैया कटर आहे का? तीन हा वडिलांसाठी पण Silhouettes of you are like a taunt. अरे फोटो नंतर काढे बघ. मस्त फोन आहे. पप्पाला व्यवस्थित वापरणार. कवर वगैरे आताच घेऊन टाक त्याचं. तर आता आहे ना आमच्या अमोल भाऊ आणि जयराम भाऊ काहीतरी बोलणार आहे. बोला भाऊ. भाऊने आज मोबाईल घेतला. आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे यांनी की आज याच्यानंतर मी जो नवीन मोबाईल घेणार एक बी व्हिडिओ कंटिन्यू करणार. 100% सगळं कॉमेडी व्हिडिओ. आता कारण चालणार आहे आमच्या जवळ. पहिले सांगतोय घेऊन दिला. ओके बॉस, ओके बॉस, ओके बॉस. मोबाईल घेऊन दिला तुम्हाला. आता बस मोबाईल घेऊन दिला. धन्यवाद भाऊ. तुम्ही मोठे भाऊ द्यायलाच पाहिजे तुम्ही. आशीर्वाद तुमचा. नवीन फोन साठी ना आम्ही मस्तपैकी कव्हर पण घेतलेलं आहे, परत लेन्स प्रोटेक्शन घेतलेलं आहे कॅमेरासाठी, प्लस स्क्रीन गार्ड, सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. आणि फायनली आता ज्यूस पिण्यासाठी आलेलो आहे. आज अरविंद कडनं पार्टी आहे. तर काही फायनली आता आम्ही आलोय घरी. सगळे आले बघ कसे पडले, हे बघ कसे लोळताय. आणि अमोल भाऊ वहिनी गेले घरी, जयराम भाऊ पण गेले घरी, आणि मम्मी पप्पा आहे ना गावाकडे गेलेले. ते आल्यावर त्यांना मस्तपैकी सरप्राईज देऊ पप्पाला मोबाईल. आणि बघू पप्पाची रिॲक्शन काय राहते. पप्पाची रिॲक्शन अशी राहील, किती मोठा आहे आणि कशा आणला, कशा तर पैसे घालतोय पोरग, हीच रिॲक्शन राहणार आहे. काय हर्षद, हीच राहणार आहे रिॲक्शन. मी नाही म्हटलं होतं तुम्हाला कशा आणला, तुम्हाला काही काम नाही, तू घेतला ना हे कशाला आणलं, आजच म्हणणार आहे कशा तो पैसे घालतोय पोरग. आणि आता माझा जुना फोनचा जो डेटा आहे तो नवीन फोन मध्ये ट्रान्सफर करायचं चालू आहे. पण जाऊ दे ना, बाकी भरपूर स्टोरेज आहे ना. आणि या साईडला आहे ना मयूर शेटचं चालू आहे थोडंसं काम, तर लावून दिलं मी हे वायर गुंडाळायला. आम्ही जसे पडलो सगळे झोपून राहिलो. अरे बाबाशी मस्त झोप झाली माहिती का. आणि आता ना मम्मी पप्पा पण आलेले. पप्पा बघा काय ते पप्पा, भेंड्याने ती शेवग्याची भाजी. मी तुझा फोन पाहिला तर झोपेला असताना माहिती मला तू खाली येऊन गेली. हा घेतला ना. हा कितीचा असेल मला नाही सांगते. बघ तुमच्यासाठी सरप्राईज आहे. शर्ट घालत झाला ना, भालू सारखे केस लय मोठे. इथं बसून अनबॉक्सिंग करा. मयूरचा फोन आहे. हा मयूरचा फोन आहे तुमचा आहे. करत सही अनबॉक्सिंग तर करा. पप्पाकडून काय अनबॉक्सिंग होत नव्हती पप्पाच्या नवीन फोनची. सो मी फोन घेतला काय. कोणी नवीन कोणी मला काय माहिती. फोन आहे. देऊ नको काय मग दुकानदाराला परत. हा मला तो बी फोन सारखाच आहे आणि जो एवढा आहे तो सारखाच आहे. जेव्हा पप्पाचा नवीन फोन अनबॉक्स करतोय, मोठा झाला आणि हे झाला आणि ते झाला काही म्हणायचं नाही बरं का. छोटे फोनच बनत नाही आता. बघितले आम्ही बसला पाहिजे बसतो. कसं आहे बघा, कर चालू तर करा. बटन कुठे स्विच ऑफ होतो. कवर किती छान आहे बघा. कवर नाही केलं वरचं. आहे ना हे काय वर येत ते कवर. हे बघा कवर पण आहे.
इट इज अ चार्जर. फक्त हँग नाही पडला पाहिजे. मम्मी आता माझा आयफोन तुम्ही घ्या आणि मला तुमचा फोन द्या. चालतो. काढ बघ फोटो काढ. बस मम्मी इकडे. तर आपण आहे ना मम्मी पप्पाचा फोटो काढू. तर नवीन फोन मध्ये ना मम्मी पप्पाचा फोटो घे बघा. तेच फोन मध्ये घेतो ना. किती भारी आहे. तुम्ही हसलीच कुठे चांगला घे रे. कट करा. कट कर. चांगला आहे का फोन. कॅमेरे किती याला. 10 कॅमेरे 10 टायरची गाडी ती. त्याला तुमच्या बोटावर उघडत जाईल तो डायरेक्ट. आता पण आता त्या फोनचं काय करायचं. त्या फोनचं त्याचा लिलाव करू आपण. तो फोन तर पहा कसा आहे. पा 1 मिनिट अरे दाखव त्या फोनची कंडिशन. त्याचा लिलाव करू आपण. या बघा त्या फोनला हर्षद एवढं पोरग मी म्हणणार नाही, हातात घेणार नाही त्याला. कसं करून ठेवलेला बघा तो फोन. ते कव्हर कोणत्या काळात टाकलं तर काय माहिती. लोकांचे पिवळे होते. लोकांचे कव्हर पिवळे होते. आमच्या पप्पाच्या फोनचं कव्हर डायरेक्ट काळं झालं पिवळ्याच्या नंतर. हे बघा किती 2-3-4 वर्ष झाली आता. आपण त्याच कंपनीचा होतो. आपण तेवढंच टिकला पाहिजे. फायनली आता मी सगळा डेटा जो आहे तो नवीन फोन मध्ये स्विच केलेला आहे. आणि आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा आपल्या नवीन फोन मध्ये शूट होतोय म्हणजे 17 Pro Max मध्ये. क्वालिटी काही चेंज वाटते का कमेंट करून सांगा. आणि आता लागली भूक. आमची मम्मी गेली मामाच्या घरी. भाऊबीज असल्या कारण सगळ्या बहिणींचं गेट टुगेदर झालेलं आहे. सगळ्या जमलेलं आहे मामाकडे. मम्मी गेली तिकडच आणि पप्पा आम्ही सगळे घरी आहे. सो आता या ठिकाणी आरोहीनी मम्मीने त्यांनी खिचडीन स्वयंपाक केलेला आहे. तर चला आता जेवण करून घेऊ. चलो चला आरोही. आता माझं जेवण पण झालं. मी आलोय वरती मस्तपैकी पेढा पण खातोय. आणि आमचा कालू रॉकेट लावतोय. नीट लाव ना राजा. व्हिडिओ किती छान येतोय बघ ना. अयो हा भारी गेला. तर आता ना आम्ही 3 आवाजी जे रॉकेट आहे ना ते लावतोय. हे लाव ना आबी हे लाव. अरे बाप. अरे त्यांच्या गच्चीवर जायला भावट. कडक येडे ना असे वाकडे तिकडे करून रॉकेट लावताय. जाईल एखाद्याच्या घरात येतील बरं का आपल्याला भांडायला. आमचे फटाके फोडून झाले आणि आता आलोय आम्ही खाली. अर्धे पोरं गेले पिक्चर बघायला. सगळे गेले त्याच्या गावाला. तुम्हाला दोघांना नाही जायचं का कुठं गावाला वगैरे. मयूर तुला आता उद्या पिक्चर बाहेर जाणार आहे. तू रे आपलं कोणीच नाही. कुठे जाते कोणीच नाही. हा काय मग इथं नाही आला तू. मी तर फक्त दादा सोबत राहणार आहे. कुठे जाणार फक्त दादा. बापरे. दादा बाकी कुठंच नाही. आणि काही तुम्ही आपले ब्लॉग किती मिस केले कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि काही एक सरप्राईज लवकरच रिव्हील होणार आहे. ज्या सरप्राईजची मी 1 वर्ष पहिले प्लॅनिंग केली होती आणि फायनली ड्रीम कम्स ट्रू असं होणार आहे माझ्यासाठी. तर लय भारी वाटणार आहे. सगळे आपले सबस्क्रायबर पण खुश होणार आहे. ते सरप्राईज लवकरच या 2-3 दिवसामध्ये रिव्हील होऊन जाणार आहे डायरेक्ट. आणि खूप जास्त मजा येणार आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.